दरम्यान या घोटाळ्यासंदर्भात बीडमधल्या जिजामाता नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश सोळुंखे यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। शिक्षण क्षेत्रामध्ये झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यासंदर्भामध्ये आज जय महाराष्ट्र आवाज उठवतोय। माजलगावमधल्या जिजामाता नर्सिंग स्कूलचं या घोटाळ्यामध्ये नाव आहे। सध्या त्याचे संस्था चालक आहेत आपल्यासोबत माजी मंत्री प्रकाश सोळुंखे। याबद्दल मला काही माहिती नाही, तुमच्याकडूनच ही माहिती मला मिळते, परंतु हा घोटाळा वगैरे काही नाही। आता हे जे काही शिष्यवृत्ती ज्याबद्दल जो घोटाळा आपण म्हणताय, ही शिष्यवृत्ती पहिली गोष्ट तर कॉलेजला दिली जात नाही, ही विद्यार्थ्यांना दिली जाते। आता काही निकषामध्ये काही विद्यार्थी बसले नसतील हे मला मान्य आहे, परंतु आता निकषच चुकीचे काही जर घातले असतील शासनाने तर ते मला माहिती नाही। तुम्हाला असं वाटतंय राजकीय दबाव होता? याच्यामध्ये दबाव असायचं कारण नाही। शिष्यवृत्ती शेवटी देताना समाज कल्याण अधिकाऱ्यांनीच दिलेली, काय आम्ही काय मंजूर केलेली नाही। याच्यामध्ये अजिबात भ्रष्टाचार झालेला नाही। जे काही झालेलं आहे ती थोडीफार अनियमितता असेल, काही नियम नव्यानं लादले असतील, त्या नियमाची कल्पना त्यांनी आधी जर संचालकांना शिक्षण संस्थेला दिली असती तर ती पण अनियमितता शिक्षण संस्थांनी केली नसती। परंतु आता मागं कुठेतरी 2-4 वर्षापूर्वी झालेलं 1-2 अनियमितता त्याचं भांडवल करायचं असा प्रकार या निमित्तानं मला स्वतःला दिसतोय आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। योग्य वेळेला आम्हाला जेव्हा नोटीस येईल त्यावेळेस आम्ही पुढे काय करायचं त्याची प्रक्रिया आम्ही करू। कॅमेरामन ऋषीसह मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड। दरम्यान जय महाराष्ट्रनं स्कॉलरशिप घोटाळा समोर आणल्यानंतर मंत्र्यांनी एक पाऊल मागे घेतलंय। शिवाय या प्रकरणात थातूरमातूर उत्तर देत कोणताही अहवाल आला नसल्याचा दावा केलाय, पण अहवाल दिला गेल्याचा पुरावा जय महाराष्ट्रकडे आहे। राजकुमार बडोलेंची बनवाबनवी जय महाराष्ट्रनं समोर आणली। शिक्षण घोटाळा प्रकरणी लवकरच गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळेंनी सांगितलेलं आहे। तसंच कोणालाही यात सोडलं जाणार नाही असंही त्यांनी सांगितलंय। मात्र याआधी मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न आता विचारला जातोय। त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सर काय सांगाल, एकंदरीतच कारवाईला नेमका का उशीर होत आहे? असं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सभागृहामध्ये SIT जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे राज्यातल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थांची चौकशी सुरू आहे। चौकशीचा अहवाल आल्यानंतर या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडण्यात येणार नाही। सर अधिकाऱ्यांना आदेश देऊनही त्यांनी गुन्हे दाखल केले नाही असं आहे ना, चौकशी अंती पूर्ण चौकशी झाल्यानंतर संबंधित संस्थेवर संस्था चालकांवर गुन्हे दाखल केले जातील आणि ही सर्व रक्कम वसूल केली जाईल। कधीपर्यंत अपेक्षित आहे गुन्हे दाखल होण्याची? लवकरात लवकर। आता त्याचा चौकशीचा अहवाल आला की गुन्हे दाखल करणार आणि त्या जिल्ह्यात गुन्हे दाखल करणार, कोणालाही सोडणार नाही। कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।